आणि एक महत्त्वाची बातमी समोर येते। राष्ट्रवादी अजित पवार गटाची पुण्यामध्ये एक महत्त्वाची बैठक सध्या सुरू आहे। या बैठकीमध्ये अजित पवार, छगन भुजबळ आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे देखील उपस्थित आहेत। बैठकीमध्ये महायुतीमध्ये किती जागा मागायच्या यावर चर्चा सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। जनसन्मान यात्रा आणि बारामतीच्या जागेवर देखील या बैठकीमध्ये चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसे आपल्यासोबत आहेत। प्रदीप, अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये पुण्यामध्ये रात्री उशिरा ही बैठक होते, काय नेमकी माहिती? सागर, अगदी बरोबर आहे। खरं तर जिजाई या निवासस्थानी सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे महत्त्वाचे नेते जे आहेत ते बैठकीसाठी उपस्थित आहेत। छगन भुजबळ, त्याचबरोबर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये ही महत्त्वाची बैठक जी आहे ती पार पडते। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं किती जागा लढवाव्यात किंवा पक्षाची किती जागांवरती तयारी आहे याची सध्या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे। सध्या अजित पवारांची राज्यभरामध्ये जनसन्मान यात्रा जी आहे ती पार पडते। त्या बैठकीमध्ये सुद्धा या यात्रेवरती चर्चा जी आहे ती होणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विभागनिहाय आता महायुतीचे मेळावे जे आहेत ते पार पडणार आहे। त्या दृष्टीने तयारी जी आहे ती सुरू झालेली आहे आणि त्यामुळे अजित पवार यांच्या निवासस्थानी सध्या ही बैठक जी आहे ती सुरू आहे। स्वतः प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, त्याचबरोबर छगन भुजबळ आणि महत्त्वाचे नेते जे आहेत त्या बैठकीसाठी उपस्थित आहेत। रात्री ही उशिरा बैठक पार पडते। या बैठकीमध्ये खरं तर काय राष्ट्रवादी काँग्रेसच्या दृष्टीने महत्त्वाचे ठराव जे आहेत केले जातात किंवा निर्णय घेतले जातात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र सध्या तरी गेल्या अर्ध्या तासापासून ही बैठक जी आहे ती या निवासस्थानी सुरू असल्याची माहिती सध्या मिळते। महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस किती जागांवरती दावा करणार आहे याचा कदाचित प्राथमिक ठराव जो आहे तो या बैठकीमध्ये होऊ शकतो आणि त्या दृष्टीने ही बैठक जी आहे ती अतिशय महत्त्वाची मानली जाते। आज दिवसभर अजित पवारांचे जनसन्मान यात्राचे खरं तर दिवसभर कार्यक्रम होते आणि त्यानंतर अजित पवार जे आहेत ते त्यांच्या जिजाई निवासस्थानी दाखल झालेले आहेत आणि महत्त्वाच्या नेत्यांसोबत ही बैठक जी आहे ती सुरू झालेली आहे। नक्कीच प्रदीप, त्यामुळे या बैठकीतले महत्त्वाचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेत राहू। धन्यवाद या माहितीसाठी।